हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे ब्रह्मकमळ प्लांट। तर हा एक वास्तू प्लांट आहे, शुभ असतं घरी असेल तर, तसेच लकी प्लांट सुद्धा आहे। तर याला फ्लावरिंग होतं, तर त्याच्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स बद्दल आज आपण जाणून घेऊ। तर ब्रह्मकमळाच्या प्लांटला भरपूर फ्लावर्स येण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय, तो तुम्ही पाहू शकता। याचं रोप जे बनतं ते त्याच्या छोट्या पानाच्या कटिंग पासून सहज बनवता येतं, त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आहे। तर ते दोनही व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मकमळाच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बद्दल जाणून घेऊयात। सुरुवात करूया। तर आपण ब्रह्मकमळाचं जे फूल आहे ते व्यवस्थित जर निरीक्षण कराल तर आपल्याला ते डबल पेटल फ्लावर दिसेल। पांढऱ्या कलरचं सुवासिक फूल असतं, खूप सुंदर त्याची रचना आहे। तसेच फूल जे येतं ते पानाच्या टोकाला त्याला कळी येते आणि तिथून ते फ्लावर येतं। नॉर्मली आपल्याला देठाला पाहायला मिळतात फ्लावर्स वगैरे, पण ब्रह्मकमळाचं जे प्लांट आहे त्याच्या पानाच्या टोकाला ह्याच्या कळ्या येऊन तिथून ते फ्लावरिंग होतं। तर या प्लांटचं ते वेगळेपण आहे। खूप सुंदर त्याचं रचना आहे, नैसर्गिकच, आणि छान त्याला ते फ्लावर येतं। तर फ्लावर जे आहे ते पांढऱ्या कलरचं आहे। हे जे फूल आहे ते रात्री उमलतं आणि फुलाला सुगंध आहे खूप छान असा। साधारण ते 11:30 ते 12:30 दरम्यान उमलतं रात्री। तर या फुलाला धार्मिक महत्त्व आहे, त्यामुळे जेव्हा हे तुमच्या घरी उमलेल तुम्ही त्याची पूजा करून घेत जा। तर याचं जे दर्शन आहे ते शुभ असतं आणि धार्मिक मान्यतेनुसार विष्णूच्या नाभीतून या फुलाची उत्पत्ती झाली आहे, अशी धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख आहे। त्यामुळे हे फूल जे आहे याचं दर्शन शुभ आहे आणि हे साधारण रात्रीच उमलतं। तर खूप सुंदर असं हे फ्लावर आहे, रेअर फ्लावर आहे हे। बरीचशी फुलझाडं आपण दिवसा उमलताना पाहतो, पण ब्रह्मकमळ तुम्हाला हे रात्रीच उमललेलं पाहावयास मिळेल। तर माझ्याकडे यावर्षी 10 पेक्षा जास्त ब्रह्मकमळं आली आहेत। प्लांट मेंटेनन्सचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय, त्या टिप्स टेक्निक्स जर तुम्ही फॉलो कराल तर तुम्ही पण असं बंच स्वरूपामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात ब्रह्मकमळाची फुलं एक्सपिरियन्स करू शकाल। या फुलांचा जो फ्लावरिंग सीझन आहे तो आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर। तर या 3 महिन्यामध्ये तुम्हाला ब्रह्मकमळाचं जे फूल आहे ते बऱ्यापैकी पाहण्यास मिळू शकतं। तसेच हे जे फूल आहे ते जर तुम्हाला देवाला व्हायचं असेल तर तुम्ही ते रात्रीच काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित ट्विस्ट करायचं आणि काढून घ्यायचं। जर तुम्ही ते काढून नाही घेतलं तर नेक्स्ट डे पूर्ण ते असं उमलून आपोआप त्याचे पेटल्स जे आहेत ते बंद होऊन जातात। तर त्याचं जे लाईफ आहे ते खूप कमी वेळेचं आहे, रात्री उमलतं आणि सूर्योदय सकाळी होण्याच्या आधीच ते बंद सुद्धा होतं। तर तुम्हाला हे फ्लॉवर असंच हार्वेस्ट म्हणजे काढून घेऊन जर स्टोअर करायचं असेल, एखाद्या मंदिरात द्यायचं असेल किंवा सकाळच्या पूजेसाठी वापरायचं असेल तर तुम्ही फुलांना प्लास्टिक पॉलिथिनमध्ये असं टाकून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि दुसऱ्या दिवशी पूजेसाठी वापरू शकता किंवा मंदिरामध्ये तुम्ही ते देऊ शकता। हे बऱ्यापैकी फ्रेश राहतं। तर ब्रह्मकमळाची फुलं भरपूर प्रमाणात एक्सपिरियन्स करण्यासाठी प्लांटची योग्य ती काळजी घ्या। खूप कमी वेळेसाठीच फ्लावरिंग होतं, साधारण 2 ते 3 महिनेच त्याला फ्लावरिंग तुम्ही अनुभवू शकाल। प्लांट मेंटेनन्स व्यवस्थित असेल तर फुलंही येतातच। आणि बाकी हा प्लांट जो आहे तो डॉर्मन्सीमध्ये असतो, म्हणजे वर्षभर 7 ते 8 महिने याची काहीही प्रोसेस होत नाही, तेव्हा तुम्ही प्लांटची योग्य प्रकारे काळजी घ्या। तर या काही इंटरेस्टिंग गोष्टी ब्रह्मकमळाच्या प्लांटबद्दल मी शेअर केल्या आहेत, ज्या मी अनुभवल्या आहेत। तसेच तुम्ही फूल जे आहे ते रात्री काढून घ्यायचं प्लांटचं आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही नेक्स्ट डे पूजेसाठी सुद्धा ते वापरण्याचा प्रयत्न करू शकता। तुमच्या काही फॅक्ट्स तुम्ही एक्सपिरियन्स केल्या मला कमेंट सेक्शनला कळवू शकता। हॅपी गार्डनिंग।